नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। बेळगावमधील थर्ड रेल्वे गेट जवळील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहनधारकांना होत आहेत नाहक त्रास, त्वरित दुरुस्ती करण्याची गरज। गेल्या 2 वर्षापासून केले जात आहे मध्यवर्ती बस स्थानकाचे कामकाज, प्रवाशांना जावे लागत आहे अनेक संकटांना सामोरे, कधी होणार कामकाज पूर्ण। बळ्ळारी नाल्याशेजारी कचऱ्याचे साम्राज्य, परिसरात पसरली आहे दुर्गंधी, शेतीमध्येही पसरला आहे कचरा। आता पाहू सविस्तर बातम्या। बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे गेल्या 2 वर्षापासून पुनर्बांधणीचे कामकाज केले जात असून अद्यापही हे कामकाज पूर्ण करण्यात आलेले नाही, त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सध्या पडणाऱ्या पावसामुळे आधुनिकीकरणाचे काम सुरू असलेल्या बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक आवाराचे चित्र पूर्णपणे बदलून गेले असून संपूर्ण आवार चिखलाने माखून गेल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून स्थानकाचा पुनर्बांधणी प्रकल्प प्रवाशांसाठी शाप ठरला आहे। अनेक वर्षे लोटली तरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अद्यापही सुरूच आहे, त्यामुळे बसस्थानक आवारात ठिकठिकाणी दगड व मातीचे ढिगारे पडून आहेत। त्यामुळे बसस्थानक आवारात फिरत असताना लोक उडी मारून मातीचे ढिगारे व खड्डे पार करत असल्याने सर्कसमध्ये आल्यासारखेच दृश्य पाहावयास मिळत आहे। सदर ढिगारे वेळीच हटविण्यात आले नसल्यामुळे सध्या पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण बसस्थानक आवारामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। चिखलाच्या दलदलीबरोबरच ठिकठिकाणी गढूळ पाण्याची डबकी तयार झाली असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। सर्वत्र चिखलमय वातावरण झाल्यामुळे बस पकडण्यासाठी मोठी कसरत करत प्रवाशांना धावपळ करावी लागत आहे। ही धावपळ करताना बऱ्याचदा घसरून पडल्यामुळे प्रवाशांना आपले कपडे रंगवून घ्यावे लागत आहेत। कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांना जोडणारे बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक हे मुख्य असून सुरू असलेल्या आधुनिकीकरणाचे कामकाज कधी पूर्ण होणार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे। सध्या पडत असलेल्या पावसामुळे तर बसस्थानकात चिखलच चिखल दिसत आहे, त्याचबरोबर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे। एवढेच नसून खड्डे किती खोल आहेत याचा कोणालाही अंदाज येत नसल्याचा प्रवाशांनी अनेकदा अनुभव घेतला असून बसस्थानकात सर्वत्र पसरलेल्या लाल मातीच्या चिखलात अनेक प्रवासी घसरून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत। एखाद्या वेळी पडलेल्या व्यक्तीस गंभीर जखम झाल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे। परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांचे माहेर असलेल्या शहरातील बसस्थानकाची ही स्थिती आहे, त्यामुळे केव्हा एकदा मध्यवर्ती बसस्थानक आधुनिकीकरणाचे काम पूर्ण होईल व आपल्याला स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक केव्हा पाहावयास मिळेल असे प्रवाशांना झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव। बेळगाव शहरातील ESI रुग्णालय शिथिल अवस्थेत असल्याने येथील रुग्णांसाठी धोकादायक ठरले असून नूतन रुग्णालय निर्माण करण्याची मागणी करण्यात येत आहे। बेळगाव शहरातील अशोकनगर येथे असलेले ESI रुग्णालय या रुग्णालयाच्या भिंतींना तडा गेला असून स्लॅब खराब होऊन स्लॅबच्या लोखंडी सळ्या निदर्शनास येत असून पावसाळ्यात सतत रूममध्ये गळती होत आहे। कोणत्याही क्षणी इमारत पडण्याची स्थिती असून भीती बाळगून उपचार घेणारे रुग्ण अशी या रुग्णालयाची दुर्दशा झाली असून ESI रुग्णालयाची इमारत बांधून 30 वर्षे लोटली आहेत। या ESI रुग्णालयात रुग्ण उपचार घेऊन घरी येईल का अशी भीती निर्माण झाली आहे। इतक्या अव्यवस्था डोळ्यादिखत दिसत असूनही अधिकारी आणि जनप्रतिनिधी डोळे झाकून बसले आहेत। जिल्हा लघु उद्योग संघ तसेच बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स यांनी ESI रुग्णालयाला भेट देऊन तेथील अव्यवस्थेची अवस्था पाहून जिल्हा लघु उद्योग संघाचे अध्यक्ष रोहन जवळी यांनी तेथील अव्यवस्थेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आज सकाळी आम्ही बेळगाव मध्ये असलेल्या ESIC हॉस्पिटल ह्या प्रेमायसेसमध्ये आम्ही आमच्या डायरेक्टर्सच्या सर्वांच्या बरोबर आम्ही भेट दिली होती। त्या संदर्भात तिथं आम्हाला पाहण्यात आलं की तिथं 30 वर्षापूर्वी बांधलेल्या त्या एका इमारतीचं ESIC हॉस्पिटलचा इमारत आज
पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्याचे कॉलम क्रॅक झालेले आहेत, सगळं संपूर्ण त्याचा स्लॅब क्रॅक झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये असताना PWDच्या मार्फत 1 कोटी रुपये खर्च करून 30 टन स्टील वापरून त्या स्लॅबवरती पत्रे घालायचं काम आज चालू होतं. त्या कामाच्या संदर्भात त्या PWDच्या इंजिनियरशी संवाद साधताना त्यांना म्हटलं की ह्या बिल्डिंगची 50 वर्षापर्यंत अजून तुम्हाला स्टेबिलिटी सर्टिफिकेट द्यायला जमत असेल तर जर ती बिल्डिंग त्याची तेवढ्या कॅपॅसिटीची असेल तर ह्याच्या पुढे तुम्ही त्या बांधकामामध्ये भाग घ्या किंवा ती आत्ताच्या आत्ता ताबडतोब ते काम बंद करा. जे 30 टन स्टील तुम्ही त्या स्लॅबवरती घालायचा प्रयत्न कराल त्या बिल्डिंगची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. उद्या त्या बिल्डिंग ती कोसळली आणि खाली असलेले पेशंट ESICचे एम्प्लॉईज आणि डॉक्टर्सचे जीव धोक्यामध्ये घालण्यापेक्षा ते काम ताबडतोब बंद करा आणि त्या बिल्डिंगची स्टॅबिलिटी चेक करून आमच्या विनंतीप्रमाणे ती बिल्डिंग ताबडतोब डेमॉलिश झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही ती बिल्डिंग आता सध्याला ती वापरण्यात येत नाही अशा अवस्थेत आहे. त्यामुळे ती बिल्डिंग तिथं डेमॉलिश करून तिथं सब रिजनल ऑफिस आम्ही तिथं बांधावं ESIC कॉर्पोरेशनचं आणि एक 500 बेडचा उद्यमबाग परिसरामध्ये एक 500 बेडचा आधुनिक हॉस्पिटल बांधून द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. धन्यवाद. या रुग्णालयात लाखो रुपये किमतींची औषधे धूळ खात पडली आहेत. मास्क, PPE किट अशा प्रकारे ठेवण्यात आले आहेत की हे पाहून असे वाटते की कोरोना बाहेर नसून इथेच आहे. येथील अव्यवस्था व इमारतीची पडझड पाहिल्यास ताबडतोब नवीन सुसज्ज इमारत बांधण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. आता पाहूया की यावर संबंधित अधिकारी लक्ष देऊन कितपत काम पूर्ण करतील. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. निर्देशक इंद्रजित लंकेश यांनी म्हैसूरमध्ये एका हॉटेलमध्ये दलित व्यक्तीवर हल्ला झाल्याचा आरोप केला असून म्हैसूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून गृहमंत्र्यांनी तपासणीचा आदेश दिला आहे. म्हैसूरमधील एका हॉटेलमध्ये दलित व्यक्तीवर हल्ला केल्याचा आरोप इंद्रजित लंकेश यांनी केला असून त्यांनी केलेल्या आरोपाला हॉटेल मालकाने उत्तर देत म्हणाले आहेत की इंद्रजित लंकेश यांनी घटना घडल्याचे सांगितल्यावर आपल्याला समजले असून अशी घटना घडल्याची माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देत इंद्रजित लंकेश यांनी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन दिले असून या निवेदनाची दखल घेऊन चौकशी करण्याचा आदेश बोम्माई यांनी दिला आहे. म्हैसूर पोलीस आयुक्तांना याबद्दल माहिती दिल्याचेही इंद्रजित लंकेश यांनी म्हटले आहे. ನಡವಳಿಕೆ, ಅವರ ಭಾಷೆ, ಅವರ ಮಾತು ಮತ್ತು ನಾನು ಯಾರ ಪರವಾಗಿ ಯಾರ ವಿರೋಧ ಇಲ್ಲ, ಸಾಮಾನ್ಯರ ಯಾಕೆಂತಂದರೆ ಇವತ್ತು ಒಂದೊಂದು ಕೇಸು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ಒಬ್ಬ ನಿರ್ದೇಶಕನಾಗಿ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯನಾಗಿ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ನ್ಯಾಯನೇ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳೆಲ್ಲ ಮೈಸೂರಲ್ಲಿ ಖ್ಯಾತವಾಗಿದೆ. ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲ, ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲ. ಸೆಟಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಹಿಳೆಯರ ಒಂದು ತೊಂದರೆ ಇರ್ಬೋದು, ಸಾಮಾನ್ಯರ ಮಹಿಳೆಯರ, ಬಡವರ, ಸಾಮಾನ್ಯರ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಮೂಲಕ ಆಗ್ತಾ ಇರೋದು ದುರಂತ ಇದೆ. ಯಾಕೆಂತಂದರೆ ಸೆಲೆಬ್ರಿಟೀಸ್ಗಳು ಇವತ್ತು ಅವರ ಮಾತುಗಳು ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋ ಒಂದು ನಡವಳಿಕೆ ನೋಡಿದ್ರೆ ದುರಂತ. ಮತ್ತು ಈ ಕೊರೋನಾದಲ್ಲಿ ಸಾಯಿಲ್ಲ ಅಂದರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡಿ ನರಳ್ತಾ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಯಾವ ಅಂಶಗಳನ್ನು ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿರುತ್ತೆ? ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನಾನು ಏನು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಲ್ಲ, ನೀವು ಯಾವ ಅಂಶಗಳನ್ನು ಗೃಹ ಸಚಿವರ ಹತ್ರ ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು ನೋಡಿ. ನೀವು ಇವತ್ತು ಒಂದು ಮಹಿಳೆಗೆ ಗಣಪತಿ ಬಗ್ಬೇಡ ಹಿಂದೆ ಇರೋ ಅವರ ಪರ ಅವರ ವಿರೋಧ ಹೇಳೋದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಹುಡುಗಿಯ ಮಹಿಳೆಯ ಸಾಮಾನ್ಯರ ಒಂದು ಲಾರ್ಜರ್ ಪರ್ಸ್ಪೆಕ್ಟಿವ್ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇರೋದು, ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ತಾ ಇರೋದು ದುರಂತ. ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ನಾಳೆ ಒಂದು ಹುಡುಗಿ ರೇಪ್ ಆಗ್ತಾರೆ, ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋಂಥ ವಿಷಯ ಆಗೋಂಥದಕ್ಕೆ ನಾವು ಅದು ಆಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗೋಕ್ಕೆ ಕವರ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಿನ್ನೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ಆ ಹುಡುಗಿಯ ಮತ್ತು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಶೇಖಿ ಸೆಲೆಬ್ರಿಟಿ. ನಾನು ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ.
ನೀವು ಸರ್ ಈಗ ಗಾಳಿ ಗುಂಡೊಡೆಯುವಂತ ಕೆಲಸ ಬೇಡ, ಗಾಳಿ ಗುಂಡೊಡೆಯುವಂತ ಕೆಲಸ ಬೇಡ, ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಏನಿದೆ ವಿಷಯ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿ. ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಇದೇ ಈ ದರ್ಶನ್ ಮತ್ತು ಯಾರೋ ರಾಕೇಶ್ ಪಾಪಣ್ಣ ಅಂತೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬ ಯಾರೋ ಮೆಲಾಂಟ ಅಂತೆ, ಮೂರು ಜನ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಆಗೋಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಇದು ಏನು ಮಾತಾಡೋದು ದೊಡ್ಡದಾಗಿ ತಲೆ ಸೀಳ್ತೀನಿ ತಲೆ ಹೊಡಿತೀನಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ 4 ದಿನದ ಮುಂಚೆ ಒಂದು ಹೋಟೆಲಲ್ಲಿ ಸಂದೇಶ್ ಪ್ರಿನ್ಸ್ ಹೋಟೆಲಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಗಲಾಟೆ ಆಗಿ ಒಬ್ಬ ದಲಿತ ಸಪ್ಲೈಯರ್ಗೆ ಇವರೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಹೊಡೆದಿರೋ ಅಂತ ಒಂದು ವರದಿಗಳು ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದಿದೆ, ಸಾಕ್ಷ್ಯ ಕೂಡ ಇದೆ. ಅದನ್ನ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಗೃಹ ಸಚಿವರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಬಡವರಿಗೆ ಪಾಪ ಸಪ್ಲೈಯರು ಏನು ತಿನ್ನೋ ಸಂದೇಶ್ ಪ್ರಿನ್ಸಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಕಣ್ಣು ಬ್ಲರ್ ಆಗಿದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಆ ಹೆಂಡತಿ ಮತ್ತು ಇಡೀ ಸಪ್ಲೈಯರ್ ಅವನ ಕುಟುಂಬದವರು ಸೇರಿ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಿ ಅಂದಾಗ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಇದೇ ಸಪ್ಲೈಯರ್ ಹೆಂಡತಿ ಮಾರನೇ ದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಪಕ್ಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಯಾರಿರ್ತಾರೆ? ಇದೇ ದರ್ಶನ್, ಇದೇ ರಾಕೇಶ್ ಪಾಪಣ್ಣ ಮತ್ತು ಇದೇ ಯಾರೋ ಮಲಾಂಟೋ, ಪೂರ್ತಿ ಹೆಸರು ಮಲಾಂಟೋ ಅಂತ ಅದೇ ಸೋಷಿಯಲ್ ಓನರ್ ಅಂತ, ಇವರೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಜೊತೆ ಯಾರಿರ್ತಾರೆ? ಪವಿತ್ರ ಗೌಡ ಮತ್ತು ಇನ್ನಿಬ್ಬರು ಇರ್ತಾರೆ. ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತನಿಖೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನನ್ನ ಸಾಕ್ಷ್ಯಗಳಿಗೆ ಅದನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ, ನನ್ನ ಏನಿದೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರನ್ನ ತನಿಖೆ ಮಾಡಿ ಹೇಳಲ್ಲ ಇದು. ಯಾಕೆಂದರೆ ಯೂಸ್ ಮಾಡೋ ಭಾಷೆ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಮಹಿಳೆ ನಾನು ಸರಿನೋ ತಪ್ಪು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ನಡೀತಾರೆ. ಆದರೆ ಈ ಹೊಡೆದಾಟದ ನಂತರ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಂದೆ ತಲೆ ಸೀಳ್ತೀನಿ ತಲೆ ಹೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಭಾಷೆ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಅದ್ಯಾವ ಪಾಪಣ್ಣ ಅಂತ, ಆ ಪಾಪಣ್ಣ ಅವ್ರ ತಂದೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಅವರು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಶಿಷ್ಯ. ಆ ಪಾಪಣ್ಣ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪೊಲೀಸರು ನನ್ನ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡಿ ಅಂತಾರೆ. ಎಂಥ ದುರಂತ! ಪೊಲೀಸರು ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹಾಕ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಬಲೆ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿದೆ, ಆಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ಳಿ, ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಟ್ ಮಾಡಿ, ಸರಿಗಿರೋರನ್ನ ಒಂದು ರೌಂಡ್ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಮಾಡಿ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಬಡವರಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾನೊಬ್ಬ ಪತ್ರಕರ್ತನಾಗಿ ಸಾಮಾನ್ಯನಾಗಿ ನಿರ್ದೇಶಕನಾಗಿ ಆ ಟಿವಿಗಳು ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ನೋವಾಗ್ತಾ ಇದೆ. ನನ್ನ ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿ ನನಗೆ ಈ ಥರ ಒಂದು ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ಇರೋದಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಮನವಿಯ ಮೂಲಕ ಗೃಹ ಸಚಿವರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಇಡೀ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಸಮೇತ ನೀಡಿದ್ದೀನಿ. ಅವರು ಇವಾಗ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ಳೇಬೇಕು. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಒಬ್ಬ ಸಪ್ಲೈಯರ್ ಹೊಡೆಯೋದು ಏನು ರೀ, ಅವನ ಕಣ್ಣು ಬ್ಲರ್ ಆಗಿದೆ ರೀ. ಒಬ್ಬ ದಲಿತ ಸಪ್ಲೈಯರ್ ಹೊಡೆದು ನನ್ನ ಒಂದು ತನಿಖೆಯ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ವರದಿಗಾರರ ಮೂಲಕ ನನಗೆ ಎವಿಡೆನ್ಸ್ ಇರೋ ಮೂಲಕ ಇದೇ ದರ್ಶನ ತುಂಬಿದ್ರು ಅವ್ರ ಹೋಟೆಲ್ನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ಗಲಾಟೆ ಆಗಿದೆ. ಇದೇ ಸಂದೇಶ್ ಪ್ರಿನ್ಸ್ನಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೊರಗೋಗಿದ್ದಾರೆ. ಗಲಾಟೆ ಆದ ನಂತರ ಸಂದೇಶ್ ಪ್ರಿನ್ಸ್ ಸಾಕ್ಷಿ ಹೊರಗೋಗಿದ್ದಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಇಡೀ ಗ್ಯಾಂಗ್ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತನಿಖೆ ಮಾಡಿ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಸಾಕ್ಷ್ಯ ಅವತ್ತಿನ CCTV ಡಿಲೀಟ್ ಆಗಿದೆ. ಯಾಕೆ ಡಿಲೀಟ್ ಆಗಿದೆ? ಆ ಡೇಟಿನ CCTV ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಆ ಡೇಟ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಡೇಟ್ ಸಮೇತ ಈ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗೋಕ್ಕೂ ಮುಂಚೆ 4 ದಿನ 5 ದಿನ ಮುಂಚೆ ಆಗಿರೋದು. ಅದಾದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಭಾಷೆ, ತಲೆ ಸೀಳ್ತೀನಿ ತಲೆ ಹೊಡ್ತೀನಿ ಅಂತಾರೆ. ಇದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಮತ್ತೇನೆ ಅಲ್ಲ, ನಿಜ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೊಡೆಯೋದು ಬಡಿಯೋದು ಸಾಕಷ್ಟು ನೋಡಿಲ್ವಾ? ಇಲ್ಲಿ ಬೇಡ ಅದು. ಮತ್ತೆ ಇನ್ನೂ ಬುದ್ಧಿ ಕಲ್ತಿಲ್ವಾ? ಹಲವಾರು ಸಾಕ್ಷ್ಯಗಳಿದೆ, ಹಲವಾರು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಇದೆ, CCTV ಅಲ್ಲಿದೆ. ನೀವು ಮಾಧ್ಯಮದವರು ಮತ್ತು ಪೊಲೀಸವರು, ಮೈಸೂರು ಪೊಲೀಸವರು ಏನು ಬಳೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ? ಯಾವುದೋ ಒಂದು ಪಾಪಣ್ಣ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದೀರಾ? ಯಾವುದೇ ಒಂದು ರಾಕೇಶ್ ಅಥವಾ ಈ ನಟನ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದೀರಾ? ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಬಡವರಿಗೆ ಮತ್ತು ನೊಂದಿದವರಿಗೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಬರೀ ಮೈಸೂರು ಜಿಲ್ಲೆ ಅಲ್ಲಲ್ಲ, ಈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ದಲಿತರಿಗೆ, ಬಡವರಿಗೆ, ಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಈ ಥರ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇರೋದು. ನಾನು ಹೇಳ್ತಲ್ಲ ಮುಂಚೆ ಕೊರೋನಾನಲ್ಲಿ ಸಾಯಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸಾಯ್ತಾರೆ. ಸರ್, ಆ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ
ಜೊತೆಗೆ ಅರುಣಕುಮಾರ್ ಅವರ ವಿಚಾರನೂ ಕೂಡ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಗಣಪತಿ ಹಿಂದೆ ಅರುಣಾ ಕುಮಾರಿಯ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನೀವು ಸಾಕಷ್ಟು ತನಿಖೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಇದು ಅರುಣಾ ಕುಮಾರಿ, ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂದರೆ ಅರುಣಾ ಕುಮಾರಿ ನಿಮಗೆ ಮಾಧ್ಯಮದವರು ಮನವಿ ಮಾಡೋದು ಇವೆಲ್ಲ ಯುವಕರು ಪ್ರತಿಭಾವಂತರು ಇದ್ದೀರಾ, ಓದಿದ್ದೀರಾ, ಅವೆಲ್ಲ ಸೆಲೆಬ್ರಿಟಿಗಳೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾವಂತರು, ಅವ್ರನ್ನ ಕರೆಸ್ಕೊಂಡು ನೀವು ಕೇಳಬೇಕು. ಯಾಕೆ ಕರೆಸ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ತೋಟಕ್ಕೆ, ಯಾಕೆ ನೀವು ಮನೆಗೆ ಕರೆಸ್ಕೊಳ್ತೀರಾ ಅವ್ರನ್ನ? ನಿಮಗೆ ಅವ್ರು ಸುಳ್ಳ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮತ್ತು ಯಾಕೆ ರಾಜಾರೇಶ್ವರಿ ನಗರ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಹತ್ರ ಇರೋ 6 ಚಕ್ರ ಕರೆಸ್ಕೊಂಡು ಇದೇ ರಾಕೇಶ್ ಮತ್ತು ಪಾಪಣ್ಣ ಮತ್ತು 4 ಜನ ಇನೋವಾನಲ್ಲಿ ಕೂಡಿಸ್ಕೊಂಡು ಆ ಹುಡುಗಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಬೆದರಿಕೆ ನೀಡ್ತೀರಾ? ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಉತ್ತರನೇ ನೀಡ್ತಾಯಿಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ತಲೆ ಇವಾಗ ನಿರ್ಮಾಪಕರೇ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇರಬೇಕು, ನಾವು ನಿರ್ಮಾಪಕರೇ ಅನ್ನದಾರರು ಅಂತಾರೆ. ಇವಾಗ ತಲೆ ಸೀಟಿನ ಅದೇ ನಿರ್ಮಾಪಕರಿಗೆ ಅಂದರು. ಯಾಕೆ ಆ ಚೇಂಜ್ ಅಂತ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಬೇಕು ಮಾತಾಡೋದು. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಏನೇನಾಗಿದೆ ಅಂತ, ಏನೇನು ನಡೆದಿದೆ ಅಂತ. ಹುಡುಗಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾಕೆ ಕರ್ಸ್ಕೊಂಡ್ರಿ? ಆಮೇಲೆ ಇವತ್ತೇ ನೀವು ಲೋನ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡೋದು, ಯಾರು ಲೋನ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡೋದು ಒಂದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಸೈನ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ನೀವು ಲೋನ್ 25 ಕೋಟಿ, ಇವತ್ತು ಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ನೀವು 25 ಕೋಟಿ ಅಲ್ಲ 1 ಕೋಟಿ ವಂಚನೆನೋ ಕೇಸ್ಗಳಿದ್ರೆ ನೀವು ಒಳಗಾಕಿ ಬೇಯಿಸ್ತಾರೆ. 25 ಕೋಟಿ ವಂಚನೆ ಆಗಿ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಮಾಧ್ಯಮದವರು ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ನಮಗೇನಿಲ್ಲ. ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಅಂದರೆ ಇದೇನ್ರಿ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಆಯ್ತಾ ಇದು? ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳು ಕರೆದು ಒಂದ್ಸರಿ ಕರೀರಿ, ಎಲ್ಲ ತನಿಖೆ ಮಾಡಿ. ಕರೆಕ್ಟ್ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಮಾತಿದ್ದ ಮೂಲಕ ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಪ್ರಶ್ನೆ, ನೀವು ಯಾಕೆ ಮನೆ ಕಳಿಸ್ಕೊಂಡ್ರ? ಯಾಕೆ ರಾಜರಾಜೇಶ್ವರಿ 6 ಚಕ್ರ ಇನ್ನೋವನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಂಡು ಇದೇ ದರ್ಶನ ಶಿಷ್ಯರು ಸ್ನೇಹಿತರು ಯಾಕೆ ಬೆದರಿಕೆ ನೀಡ್ತೀರ ಒಂದು ಮಹಿಳೆಗೆ? ನಾನು ಮಹಿಳೆ ಸರಿನೋ ತಪ್ಪೋ ಅದು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಆಗುತ್ತೆ. ನಾನು ಯಾರ ಪರನೂ ಇಲ್ಲ, ಸಾಮಾನ್ಯರ ಪರ ಹೇಳ್ತಾರೆ. ರೇಪ ಅಂದರೆ ನೀವು ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ, ಬೆದರಿಕೆ ನೀಡಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್. ಯಾರು ಯಾಕೆ ಕರೆಸ್ಕೊಡ್ರು ಅಂತ ನೀವು ಮಾಹಿತಿ, ಯಾಕೆ ಕರೆಸ್ಕೊಡ್ರು ಆ ಲೇಡಿ ಕರೆಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಯಾಕೆ ಅಂತ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಹಲವಾರು ವ್ಯವಹಾರಗಳು ಆ ಲೇಡಿ ಜೊತೆ ಒಬ್ಬ ನಿರ್ಮಾಪಕ ಮತ್ತು ಒಬ್ಬ ನಟನ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಹಲವಾರು ವ್ಯವಹಾರಗಳು ನಿಂತಿದೆ. ಅಲ್ಲಿ दलित आणि महिलांवर अन्याय होण्यास मी देणार नाही. मैसूर पोलिसांकडून कॉम्प्रोमाइज करणे योग्य नसून चूक असल्यास इन्स्पेक्टरची बदली करण्यासही निवेदन दिले जाईल, असे इंद्रजित लंकेश यांनी बेंगळूर येथे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बळ्ळारी नाल्याशेजारी मांसाहारी कचरा साचला असून परिसरात दुर्गंधीचे वातावरण तर पसरलेच आहे, शिवाय शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. येळ्ळूर रस्ता बळ्ळारी नाल्याच्या बाजूला आता चिकन दुकानांचाही कचरा टाकून दुकानदार स्वतः स्वच्छ तर शेतकऱ्यांच्या शेतीत घाणीचे साम्राज्य करण्यात गुंतल्याचे दिसते. आपल्या दुकानासमोर कचरा गाडी आल्यावर त्यांना न देता तो कचरा इतर ठिकाणी टाकून दुर्गंधीने जनतेच्या आरोग्याला धोकाच नव्हे तर आता तिथे भटकी कुत्री जमून त्या कचऱ्याची पोती फाडून अस्ताव्यस्त करत ओढून शेतातही नेत आहेत. त्यामुळे शेतात शेतकऱ्यांना व महिलांना जायचं कसं याची चिंता लागली आहे. तेव्हा असा कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांना चांगलीच अद्दल घडविल्यास पुढे अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता संबंधित खात्याने घ्यावी, अशी समस्त शेतकरी व महिलांतून मागणी होत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विरामाचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं
फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884 121718। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना, मारुती गली, बेलगाम। मन भाए आराधना। विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। CITU संयोजित कर्नाटक ग्रामपंचायत नोकर संघ प्रमुख कार्यकर्ते यांच्याकडून जिल्हा पंचायत समोर निदर्शने करण्यात आली असून कर्नाटक राज्यात ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सचिव व लेखाधिकारी यांच्या थेट भरतीची मागणी यावेळी करण्यात आली आहे। कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सचिव, लेखाधिकाऱ्यांची थेट भरती, वॉटरमन आणि सफाई कामगारांना पुरेसे वेतन देण्याची मागणी करत CITU संयोजित कर्नाटक ग्रामपंचायती नोकर संघ प्रमुख कार्यकर्ते यांच्याकडून जिल्हा पंचायत समोर निदर्शने करण्यात आली असून ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे। 15व्या वित्त योजनेअंतर्गत वॉटरमन आणि सफाई कामगारांना पुरेसे वेतन पावती करण्याचा आदेश असूनही पावती केली जात नाही आहे। 18 ते 20 महिन्यांचे थकीत वेतन पावती करावी असा आग्रह करण्यात आला आहे। ಪರಿಸ್ಥಿತಿ ತುಂಬಾ ಬಹಳ ನಾಜೂಕಾಗಿದೆ। ಪಂಚಾಯತಿ ನೌಕರರು ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಗಂಭೀರವಾದಂಥ ಹೋರಾಟ ಕಟ್ಟದೇ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ನೌಕರ ಬದುಕು ಬಹಳ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಇದಾಗ್ತದೆ ಅಂತಕೊಂಡು ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತೇನೆ। ಅತೀಕ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಆರ್ಟಿಕಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೊಂದು ಗೌರವಿದ್ದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ನೌಕರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಇತ್ತು। ಆ ಆರ್ಡರ್ ಆಯಿತು, ಮೊನ್ನೆ 2ನೇ ತಾರೀಕು ಬಡ್ತಿ ಆದೇಶ ಆಯಿತು, 3ನೇ ತಾರೀಕು ವಾಪಸ್ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಈಶ್ವರಪ್ಪನ ಮಗ, ಸಚಿವ ಈಶ್ವರಪ್ಪನ ಮಗ ಬಡ್ತಿ ಆದೇಶನ ರದ್ದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏಜೆಂಟ್ ಆಗಿ ಹುಡುಕಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸ್ತೇನೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಬಡ್ತಿ ಇವತ್ತಿಂದ ಆಗಿದ್ದಲ್ಲ, 1992, 98, 2003, 2012 ಹಂತವಾಗಿ ಬಡ್ತಿ ಹಾಕೊಂಡು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಆಪರೇಟರ್ಸ್ಗೂ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ನನ್ನ ತಡೆ ಹಿಡಿದಿದೆ ಅಂತ ನಾವು ಒಪ್ಕೊಂಡ್ವಿ। ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಆಪರೇಟರ್ಸು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನಮ್ದು ಏನು ವಿರೋಧ ಇಲ್ಲ। ಆದರೆ ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ಸು ಕ್ಲರ್ಕಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಿಗದಿಯಾದಂಥ ಕೋಟಾ ಏನಿದೆ 70%, ದ್ವಿತೀಯ ದರ್ಜೆ ಲೆಕ್ಕ ಸಹಾಯಕ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ 30%, ಇದು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಈ ಕೋಟಾ। ಉಳಿದಲ್ಲೇ ಅವರಿಗೆ ನೀವು ಏನು ಬೇಕಾದ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ನಮ್ದು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ ಅಂತ। या संदर्भावेळी CITU संयोजित कर्नाटक राज्य ग्रामपंचायत नोकर संघ जिल्हा अध्यक्ष BP कुलकर्णी, ग्रामपंचायत नोकर उपस्थित होते। राज्य युवा शक्ती कौशल्य विकासातून कौशल्य कर्नाटकचे निर्माण साध्य होईल असे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी सांगितले आहे।
राज्य युवा शक्ती कौशल्य विकासातून कौशल्य कर्नाटकाचे निर्माण साध्य होईल असे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी आपले मत मांडले आहे. कौशल्य विकास, उद्योजकता आणि आजीविका विभाग यांच्याकडून आयोजित केलेल्या विश्व युवा कौशल्य दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते म्हणाले की देशाचा विकास हा युवा वर्गाच्या कौशल्यावर आधारित आहे. कर्नाटक सरकारने युवकांच्या कौशल्याचा विकास करण्याबाबत गेल्या 2 वर्षात नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. राज्यात 150 सरकारी ITI अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी करण्यासाठी 4,636.50 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. काकती ग्रामपंचायत व्याप्तीतील सोनट्टी गावाशेजारील तळगुळी तलावाचे काम हाती घेण्यात आले असून 721 कुली कामगारांना रोजगार देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात कुली कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून काकती ग्रामपंचायत व्याप्तीतील सोनट्टी गाव व काकती येथील तलावाचे काम हाती घेऊन कुली कामगारांना रोजगार दिला आहे. वन खात्यातील सर्वे नंबर 2 मधील व्याप्तीमध्ये असलेल्या सोनट्टी गावाशेजारील तळगुळी तलावाचे काम अगदी जोमाने सुरू असून काकती आणि सोनट्टी गावच्या 621 कुली कामगारांना रोजगार मिळाला आहे. वन विभाग आणि काकती ग्रामपंचायतीच्या सहयोगाने गेल्या 50 दिवसांपासून हे तलाव निर्मितीचे काम हाती घेतले असून हे काम सध्या पूर्णत्वाला आले आहे. या कामामागील मुख्य उद्देश म्हणजे कुली कामगारांना रोजगार मिळावा व त्यांचे जीवन सुरळीत चालावे हाच होता, असे काकती ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील सुनगार म्हणाले आहेत. ನಮ್ಮ ಕಾಕ್ತಿ ಮತ್ತು 2 ಗ್ರಾಮ ಬರ್ತಾರೆ, ಕಾಕ್ತಿ ಮತ್ತು ಸೋನಟ್ಟಿ. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಲೇಬರ್ ಆಲ್ರೆಡಿ 621 ಲೇಬರ್ ಆಲ್ರೆಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಕತ್ತಾರೆ. ಈಗ ಅವರಿಗೆ ನಾವು ಪೂರ್ತಿ ನರೇಗಾದವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಯಾರು ಕೆಲಸ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಂದರೆ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ಸೊ ನಾವು ನಮ್ಮ 2 ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಕೆಲಸ ಕೊಡಬೇಕಂತ ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈಗ ನಾವು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಏಪ್ರಿಲಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೀವಿ. 621 ಲೇಬರ್ಸ್ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ವರ್ಕಿಂಗ್ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಕೆರೆಗಳು ಆಮೇಲೆ ನಮ್ದು ಚರಂಡಿ ಅದು ಮಾಡಕತ್ತೀವಿ. ಈಗ ನಡೆದೈತೆ ಕೆಲಸ. ಈಗ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನೋಡ್ರಿ, ಕೋವಿಡ್ ಸಂಬಂಧ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಈಗ ನಮ್ದು ಏನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಭಾಳ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಸಲುವಾಗಿ. ಈ ನಮ್ದು ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಹೇಳ್ಬೋದು. ನೀರು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅದನ್ನೂ ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಿತ್ತು ಮಂದಿಗೆ. ಅದು ನಾವು ಈಗ JJM ಬಂದಾಗಿಂದ ಅದು ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ಇದೆ, ಅದು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಂತಿಂದ ಅದು JJM ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತೈತೆ, ನೀರಿನ ಕೆಲಸ. ಆಮೇಲೆ ಇದರಿಂದ ಮತ್ತು ಹಲವಾರು ಅದಾವ ಶಾಸಕರ ಕಡೆಯಿಂದ, ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಅವರು ಅನುದಾನ ಕೊಡಕತ್ತಾರೆ. ಅದು ಮುಂದೆ ಅವು ಬರ್ಬೋದು ಸರ್. ನಮ್ಮ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಹೆಂಗಿದೆ, ನಮ್ಮದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ನನ್ನ ಮಸ್ತಿಗೆ 30 to 35% ರೈತರಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಕಾಕತಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ. ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗಿದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ನಮ್ಮ ಗುಡ್ಡದಲ್ಲಿ ನೀರು ಹರಿಯುವಂಥ ನೀರು ಜಾಸ್ತಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಅದರಿಂದ ನಾವು ಆ ನೀರನ್ನು ಡೈವರ್ಟ್ ಮಾಡಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಹೊಳಿಗೆ ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದರಿಂದ ಏನು ರೈತರ ಹೊಲದಲ್ಲಿ ನೀರು ಹೋಗಬಾರ್ದು, ಅವರ ಬೆಳೆ ಹಾನಿ ಆಗಬಾರ್ದು. ಆ ರೀತಿಯಿಂದ ನರೇಗಾ ಒಳಗೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಅಂತ ಇಟ್ಕೊಂಡೆ, ಕೆಲಸ ಆಗಲಿ ರೋಡ್ ಆಗಲಿ ಅದನ್ನು ಮಾಡುವಂಥ ವಿಚಾರ ಇದೆ ನಮ್ಮದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಂದ. ಮತ್ತು ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಂಗೆ ನರೇಗಾ ಕೆಲಸನೂ ಜಾಸ್ತಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಒತ್ತು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಜಾಸ್ತಿ. नरेगा योजनेमधून सोनट्टी गावाशेजारील तळगुळी तलाव व काकती गावातील तलावाचे काम हाती घेतले असून गेल्या 50 दिवसांपासून काकती गावातील कुली कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. कारण सध्या कोरोना काळात कामे कमी असल्याने गावातील कुली कामगारांचे हित लक्षात घेऊन पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना विश्वासात घेऊन कुली कामगारांना रोजगार मिळवून दिले असल्याचे PDO रेवती शिंगे म्हणाले आहेत. या तलावामुळे वन्यजीव व जलस्तर वाढण्यात निश्चितच लाभ होणार असून एवढेच नसून या तलावाचा काकती व सोनट्टी गावच्या नागरिकांना लाभ होणार आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यामध्ये 233 ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले असून 33 जणांचा मृत्यू झाला असून ऑगस्ट 15 पासून डेल्टा प्लस रुग्णांची शहरातील बीम्स रुग्णालयात चाचणी करणार असल्याचे बीम संचालक डॉक्टर उमेश कुलकर्णी यांनी सांगितले. ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಫಂಗಸ್ ಇವತ್ತಿನ ತನಕ ಟೋಟಲ್ 233 ಕೇಸಸ್ ನಾವು ನೋಡಿವಿ. ಸೊ ಆಟ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ 67 ಕೇಸಸ್ ಆರ್ ಅಡ್ಮಿಟೆಡ್ ಇನ್ ದ ವಾರ್ಡ್. ಸೊ ಟೋಟಲ್ ಸರ್ಜರೀಸ್ ಟಿಲ್ ಟುಡೇ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಡನ್ ಈಸ್ ಅರೌಂಡ್ 172 and around 15 patients are waiting for surgery. So daily around at present the number of patients which are coming are 1 to 2. So ಮೊದಲೇ
ಹಾಂ ಮೊದಲೇ ಹೆಂಗಿತ್ತು 5ರಿಂದ 7 ತನಕ ಬರ್ತಿದ್ರು, ಈಗ ದ ನಂಬರ್ ಹ್ಯಾಸ್ ಕಮ್ ಡೌನ್. ಇವತ್ತಿನ ತನಕ ಟೋಟಲ್ ಡೆತ್ಸ್ 37. ಪೇಷಂಟ್ಗಳಿಗೆ ಲೈಪೋಸೋಮಲ್ ಸಿಕ್ಕಲ್ಲ ಅದ್ರ ಬದಲಿಗೆ ಲಿಪಿಡ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದರಿಂದ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಲೈಪೋಸೋಮಲ್ ಲಿಪಿಡ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ಗೂ ಏನು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್? Liposomal is the most purest form of amphotericin B, which has minimum reaction. The production of that is less and the supply is also less. Then the next part which will come is this lipid complex amphotericin B. At present the supply is good for lipid complex. So lipid complex now kodlikattivi. So for any injection there will be slight reaction. Okay, for lipid complex we have seen that there are some reactions like fever, other chills, ಅದು ಬರ್ತಾವ. ಬರಬಾರ್ದಂತೂ ನಾವು ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಎವಿಲ್ ಅಂತ ಆ್ಯಂಟಿಹಿಸ್ಟಾಮಿನಿಕ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟು ಟ್ರೈ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. ಬಟ್ ಇನ್ ಸ್ಪೈಟ್ ಆಫ್ ದಟ್ ಸಮ್ ರಿಯಾಕ್ಷನ್ಸ್ ಆರ್ ದೇರ್ ವಿಚ್ ವಿ ಡೋಂಟ್ ಡಿನೈ. ಬಟ್ ಹಾಂ, ದ ನಂಬರ್ ಆಫ್ ಸಪ್ಲೈ ವಾಟ್ ವಿ ಮೀನ್ಸ್ ದ ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಪ್ಲೈ ಇಸ್ ನಾಟ್ ಮ್ಯಾಚಿಂಗ್. ಸೊ ಯಾರಿಗೆ ಭಾಳ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಆಗ್ತದೆ, ಈಗ ಲಿಪಿಡ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಲೈಪೋಸೋಮಲ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಪೂರಾ ಸಿವಿಯರ್ ಕೇಸ್ ಇತ್ತು, ನ್ಯೂರಾನಲ್ ಇನ್ವಾಲ್ವ್ಮೆಂಟ್ ಇತ್ತು, ಅಂದರೆ ಬ್ರೈನ್ ಇನ್ವಾಲ್ವ್ಮೆಂಟ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಂ, ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ ಫಿಗರ್ ನನ್ನ ಕಡೆ ಇಲ್ಲ, ಬಟ್ ನಂಬರ್ ಈಸ್ ಲೆಸ್ ಲೈಪೋಸೋಮಲ್ಸ್. ಪೋಸ್ಟ್ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಫಂಗಸ್ ಆಗ್ತದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗ್ತಾರಲ್ಲ, ಸೊ ಅವ್ರಿಗೇನೋ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ ಕೊಡ್ಬೇಕಲ್ಲ, ಆ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ ಸಹ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ? ಇಲ್ಲ, ನಡುವು 1-2 ದಿವಸ ಶಾರ್ಟೇಜ್ ಇತ್ತು, ನಾವು 2.5 ಸಾವಿರ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ ತಂದಿದ್ವಿ. ಸೊ ಇದು ಮಂಡೇ ಟು ಡೇ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ಪೊಸೋಕೊನಾಜಲ್ ಅಂತ ಇರ್ತದೆ. ಸೊ ನಮ್ಮದು ಪಾಲಿಸಿ ಈಗೇನದ, ನಾವು ಸರ್ಜರಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದಾದ ಕೂಡಲೇ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ 7 days ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ. ಖರೆ ದಟ್ ಪೇಷಂಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಬಿ ಫಾಲೋಡ್ ಅಪ್ ಆಫ್ಟರ್ 7 days. ನಾವು ಸರ್ಜರಿ ಎಲ್ಲಿ ಮಾಡೀವಿ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತು ಬಂದದೇನು ವಾಪಸ್ ರಿಕರೆನ್ಸ್ ಅದೇನು ಅದು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸೊ ವಿ ಪ್ರೊವೈಡ್ ಓನ್ಲಿ 7 days ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್, ಆಸ್ ದೆಮ್ ಟು ಕಮ್ ಆಫ್ಟರ್ 7 days, ಆ್ಯಂಡ್ ಆಫ್ಟರ್ ದ್ಯಾಟ್ ಡಿಪೆಂಡಿಂಗ್ ಆನ್ ದ ಸಿಚುವೇಶನ್ ದ ಫರ್ದರ್ ಫಾಲೋ ಅಪ್ ಈಸ್ ಟೋಲ್ಡ್ ಟು ದೆಮ್. ಸೊ ರಫ್ ಯಾ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಫ್ರೀ ಅದು. ಖರೆ ಅವರು ಮತ್ತೆ 7 ದಿವಸ ಆದ ಕೂಡಲೇ ಬಂದು ತೊಗೋಬೇಕು. ಇಲ್ಲ, ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ನ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ. 1-2 ದಿವಸ ಪ್ಲಸ್ ಮೈನಸ್ ಆಗ್ತದೆ ಕೆಲವೊಂದ್ಸಲ, ಖರೆ ಈಗೀಗ ಲೈಪೋಸೋಮಲ್ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಸಪ್ಲೈ ಕಮ್ಮಿ ಇದೆ. ಬೆಟರ್ ಕಂಪ್ಯಾರಿಟಿವ್. ಹಂಗೇನು ಏಜ್ ಅಂತ ಇದ್ರಾಗ ಕಾಣಿಸಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ವೇವ್ನಾಗ ಹಂಗೆ ಅಬೌವ್ 60 ಡೆತ್ ಇತ್ತು, ಅಂಥದ್ದೇನು ಇದ್ರಾಗ ಕಾಣಿಸಿಲ್ಲ. ಆಲ್ ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ಪೀಪಲ್ ಹ್ಯಾವ್ ಬಿನ್ ಎಫೆಕ್ಟೆಡ್. ಯಂಗ್ ಏಜ್ ಪೀಪಲ್ ಆಲ್ಸೋ ಆರ್ ಎಫೆಕ್ಟೆಡ್. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇಲ್ಲ, 18 ಏಜ್ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ನನ್ನ ಕಡೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಈಗಿಲ್ಲ, ನಾ ಕೇಳಬಹುದು. ಇಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಕೇಸ್ ಏನು ನಮ್ಮ ಕಡೆ ಕಂಡು ಬಂದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ, ಅದು ತಪ್ಪು ಇದಾಗ್ಯದ, ಇಂಟರ್ಪ್ರಿಟೇಷನ್ ತಪ್ಪಾಗ್ಯದ. ನಾವು ಏನಂದೀವಿ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್ ಅ ಪ್ರೋಸೆಸ್ ಆಫ್ ಸರ್ವೆ. ಅಂದರೆ ಯಾವ ವೇರಿಯಂಟ್ ಅದನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ, ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ಜಸ್ಟ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ಡೆಲ್ಟಾ ಪ್ಲಸ್, ಯಾವುದೂ ವೇರಿಯಂಟ್ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಟೈಪ್ ವೇರಿಯಂಟ್ ಅದ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸರ್ವೆ ಚಾಲೂ ಮಾಡ್ಯಾರ. ಸರ್ವೆ ಅವ್ರು ಈಚ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ನಾಗಿಂದ ಸ್ಯಾಂಪಲ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೆಂಗ್ಳೂರಿಗೆ ಹೋಗ್ತದೆ. ಅಲ್ಲಿ ಬೆಂಗ್ಳೂರಿಗೆ ಹೋದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರು 15 days ರಫ್ಲಿ ತೊಗೋತಾರೆ. ಆದ ಕೂಡಲೇ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ತದೆ, ಹಿಂದಾಗಡೆ ಯಾವುದು ವೇರಿಯಂಟ್ ಗುರ್ತಾಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಸ್ಯಾಂಪಲ್ ಕಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರದು ಕಳಿಸ್ಬೇಕಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಅವರು ಒಂದು ಕೆಲವೊಂದು ಕ್ರೈಟೀರಿಯಾ ಕೊಟ್ಟಾರ. ಆ ಕ್ರೈಟೀರಿಯಾ ಪ್ರಕಾರ ನಾವು 15 ಸ್ಯಾಂಪಲ್ಸ್ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡೀವಿ, ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಆರ್ ವೇಟಿಂಗ್ ಫಾರ್ ದ ರಿಪೋರ್ಟ್. ಒನ್ಸ್ ದ ರಿಪೋರ್ಟ್ ಕಮ್ಸ್, ದೆನ್ ವಿಲ್ ಕಮ್ ಟು ನೋ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ವಿಚ್ ವೇರಿಯಂಟ್. ಅವರೊಂದು ಕ್ರೈಟೀರಿಯಾ ಕೊಟ್ಟಾರ, ಆ ಪ್ರಕಾರ, ಆ ಕ್ರೈಟೀರಿಯಾ ಪ್ರಕಾರ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಗುಡ್ ನ್ಯೂಸ್ ಅಂದ್ರೆ, ಬೈ 15th of August ರಫ್ಲಿ ದೇ ಆರ್ ಪ್ಲ್ಯಾನಿಂಗ್ ಟು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಅ ಸೀಕ್ವೆನ್ಸಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಇನ್ ದಿಸ್ ಕಾಲೇಜ್ ಆಲ್ಸೋ. ಸೊ ಇಲ್ಲೇ ಸೀಕ್ವೆನ್ಸಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಅಂದರೆ ನಾವು ಕಳಿಸೋದು ಹೋಗೋದು ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಟೈಮು ಉಳಿತದೆ, ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಡೂ ಮೋರ್ ಸ್ಯಾಂಪ್ಲಿಂಗ್ ಟೋಟಲಿ ಒಂದು 6 to 8 ವೇರಿಯಂಟ್ ಇಲ್ಲೇ ಗುರ್ತಾಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರು ಕಳ್ಸೋದು ಜರೂರಿ ಆಗೋದು. ಹಾಂ, ಬಿಮ್ಸ್ನಾಗ ಅರೌಂಡ್ 15th August ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ ರಫ್ಲಿ. ಸೊ ಆಗೋದು ಚಾನ್ಸ್
ಇಲ್ಲ, ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಇಫ್ ಯು ಸಿ ದ ಟ್ರೆಂಡ್ ಇಟ್ ಈಸ್ ಡಿಕ್ರೀಸಿಂಗ್. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾ ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಎರಡು ಪೇಷಂಟ್ ಅಷ್ಟೇ ನಿನ್ನೂ ಅಡ್ಮಿಷನ್ ಒಂದಾದ. ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್ನಾಗ ನಮ್ಮ ಕೇಸಸ್ ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಇದ್ದು. ಅರೌಂಡ್ 2 to 3 ಪೇಷಂಟ್ಸ್ ಆರ್ ಯೂಶಲಿ ಅಡ್ಮಿಟೆಡ್ ಇನ್ ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್ ವಾರ್ಡ್ ವಾಟ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಸೀನ್. ಸೊ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಫಂಗಸ್ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಕೇಳಬೇಕು, ನನಗೆ ಈಗ ಜಸ್ಟ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಇಲ್ಲ. ಐ ವಿಲ್ ಹ್ಯಾವ್ ಟು ಆಸ್ಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಟೆಲ್ ಯು. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन. आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव. फोन 0831-240-7480. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. शहरातील थर्ड रेल्वे गेट जवळ रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहर आणि उपनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथील खड्डे भरण्याकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. मात्र हेच खड्डे आता जीवघेणे बनले असल्याने वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. अशा धोकादायक खड्ड्यांची दखल जिल्हा प्रशासन घेणार का, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. शहर आणि उपनगरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यावधींचा निधी खर्ची घातला जातो, पण प्रत्यक्षात खर्ची घालण्यात आलेल्या निधीप्रमाणे रस्त्यांची देखभाल केली जात नाही. यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत असल्याने वाहनधारकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तिसरे रेल्वे गेट परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. पावसाने पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. काही वेळा दुचाकी वाहनधारक पडत असल्याने धोकादायक बनले आहेत. हा रस्ता वर्दळीचा असल्याने खड्डे बुजविण्याची गरज आहे, पण याकडे मनपा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. या ठिकाणी मोठा अनर्थ घडण्याची प्रतीक्षा महापालिकेचे अधिकारी करत आहेत का, असा प्रश्नही नागरिक करत आहेत. यावेळी नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा खड्डा पडून 2 महिने झालेले आहे. त्याच्यापासून कामगारांना, गोरगरिबांना फार अडचण होत आहे. संबंध येला आहे की अधिकार कोण आहे त्यांनी जरा हे लक्ष घालायला पाहिजे. हे आमचे आभारी आहे. ते किती दिवसापासून झालं? 2 महिन्यापासून आहे. 3 महिन्यापासून अजूनही जास्त होईल, खड्डा पडेल. की कुठपर्यंत पडले खड्डे? खड्डे आता बऱ्याच ठिकाणी पडलेले आहे. हे रोडला तर एक ते दुर्गा पेट्रोल पंपापासून हे आमच्या काँग्रेस रोडपर्यंत आहे. वास्तविक पाहता एप्रिल मे महिन्यादरम्यान डांबर घालून खड्डे बुजविणे शक्य होते, पण याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला होता. रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
रस्त्यावर अपघात घडून नागरिकांचे बळी जात आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्नही नागरिक करत आहेत. बहुतांश वेळा खड्डे चुकविण्यास जाऊन दुचाकी वाहनांचे अपघात घडत असल्याच्या तक्रारी होत आहेत. यामुळे रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बकरी ईद सणानिमित्त बेळगाव मार्केट पोलीस स्थानकामध्ये शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 21 जुलै रोजी होणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणानिमित्त बेळगाव मार्केट पोलीस स्टेशनमध्ये शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुस्लिम समाज प्रमुखांबरोबर CPI मल्लिकार्जुन यांनी शांतता सभा घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की यावर्षी कोरोनाचे सर्व नियम पाळून बकरी ईद सण शांततेत पार पाडावा असे ते म्हणाले आहेत. 20 to 30 ತನ ಈ ಹುಡುಗರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ 12 ಗಂಟೆವರೆಗೂ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಥವಾ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಗೇಮ್ ಆಡ್ಕೊತಾ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು, 10 ಜನ ಗುಂಪಾಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು, ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಸ್ಪೆಷಲಿ ದರ್ಬಾರ್ ಗಲ್ಲಿ, ಕಂಜರ್ ಗಲ್ಲಿ, ಇಲ್ಲಿ ಕೋತ್ವಾಲ್ ಗಲ್ಲಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಶೀತಲ್ ಹೋಟೆಲ್ ಡೌನ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಲ್ಲೈಗರ್ ಗಲ್ಲಿ ನಾನು ಅಬ್ಸರ್ವೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದು. ಸೊ ಅವ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಹುಡುಗರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ, ನೀವು ಜಮಾತಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ತೊಗೊಂಡಿರ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವಾಗ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಒಂದು ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳ್ರಿ. ಮುಂಚೆ ಶಾಲೆಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಟೀಚರ್ಸ್ ಹೊಡಿತಾ ಇದ್ರು, ನಾವೆಲ್ಲ ಹೊಡ್ಸ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಬಟ್ ಇವಾಗ ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಟೀಚರ್ಸ್ ಹೊಡೆದು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪೊಲೀಸ್ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಜ ಅದು ಜೋಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಟ್ ಟ್ರುತ್ ಅದು. ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಸಂಸ್ಕಾರನ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಸರಿಯಾಗಿ ಬೆಳೆಯಲ್ಲ. ಅವ್ರು ತಮ್ಮದೇ ಆದಂತ ಹಾದಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಇವಾಗ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಭಾರಿ ಫಾಸ್ಟ್ ಇದೆ, ಅದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಯಾವ್ದಾವ್ದೋ ಹಾದಿಗೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ. ತಂದೆ ತಾಯಿ ಏನೂ ಗೊತ್ತಿರಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ಅರಿವಿಗೆನೆ ಬರ್ತಿರಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಅದನ್ನೊಂದ ನಮ್ಗೆ ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ ಜಮಾತ್ ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡಿರ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ. ನಾವು ಆ ಬೇರೆ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಅವ್ರಿಗೂ ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡಾಗ ಹೇಳಿದೀವಿ, ಹೌದಾ? ಎಲ್ಲರಿಗೂ ನೀವು ನಮಗೆ ಕೋಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ನಿಮಗೆ ಕೋಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಕಮ್ಯುನಲಿ ಏನೋ ಒಂದು ಇಶ್ಯೂ ಆದ್ರೆ ನಾವು ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಟಾಲರೇಟ್, ನಾವು ಕೇಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಕೇಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪರಿಣಾಮ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೋರ್ಟು ಮನೆ ಅಡ್ಡಾಡೋದಾಗತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟಿ ದುಡ್ಡು ಖರ್ಚು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. यावेळी PSI विठ्ठल, वक्फ बोर्ड अध्यक्ष गुफूर घिवाले, हबीब ताळीकोटी, मुजम्मिल धोनी, युनुस मोमीन, हारून मोमीन यांच्यासोबत समाजातील विविध प्रमुख उपस्थित होते. कंगराळी खुर्द येथे स्वतःच्या बापाने आपल्या 2 चिमुकल्या मुलींना खाण्यातून विष दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोन्ही मुलींना विष पाजून आणि त्यानंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना कंगराळी KH येथे बुधवारी घडली. त्यात मुलींचे वडील अनिल चंद्रकांत बांदेकर वय वर्ष 35 अत्यव्यस्त आहेत, तर अंजली वय वर्ष 8 आणि अनन्या वय वर्ष 4 यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी आहे की कंगराळी KH येथील रहिवाशी अनिल चंद्रकांत बांदेकर याला अंजली आणि अनन्या या 2 मुली आहेत. दोन्ही मुलींना पहिल्यांदा विष पाजवले आणि त्यानंतर बांदेकर याने विष प्राशन केले. तिघांपैकी चिमुरड्यांचा मृत्यू झाला, तर मुलींचे वडील अत्यव्यस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबद्दल सविस्तर माहिती कुटुंब सदस्य श्रीकांत यांनी दिली आहे. ಯಾವಾಗ ಅದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಮಾಡಿಗೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದ್ರಾಗ ಲಿಂಬು ಪ್ಯಾರ ಬರ್ಗಾಳಿ ಗುಡಿ ಹೊಟ್ಟಿ ಹೊಡಸ್ಕೇಜಿ ಅದ್ರಾಗ ಲಿಂಬು ಇತ್ತು, ಅದ್ರ ಗುಲಾಲ ಹಸಿನಕಾಯಿ ಎಲ್ಲ ಥರ ಸಾಮಾನಿತ್ತು. ಅದು ಬೆಳಗ್ಗೆ ಅದು ಮನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಮ್ಯಾಲೆ ಇರ್ತಾರೆ, ಇವ್ರು ಕೆಳಗೆ ಇರ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಮನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಬೆಳಗ್ಗೆ 2 kg ಹೋಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಬಾಗ್ಲಾಗ ಏನು ಬಿದ್ದೈತಿ, ಅದು ನೋಡಿ ಅವ ಏನು ಮಾಡಿದ, ಸುಟ್ಟು ಬಿಟ್ಟಿದ್ದ ಅಲ್ಲೇ. ಯಾವಾಗ ಸುಟ್ಟು ಬಂದು ಮನೆಗೆ ನಮಗೆ ಹೇಳ್ದಂಗೆ ಮಾವ ಹಿಂಗೆ ಆಯಿತು ಮತ್ತು ನಂಗೆ ಆಂಜಿ ಬರಾಕತ್ತೈತೆ. ಆವಾಗ ನಾ 11 ತಾರೀಕಿಂದ ಅವನು ಟೆನ್ಷನ್ ಒಳಗಿದ್ದ. ಮತ್ತು ಇವತ್ತು ಇವ್ನು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾನು ಈ ಥರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡ್ತೇವೆ. ಯಾರು ಮಾಡಿದಾರೆ ಅದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ದಯ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕು. ಓನಾಗಿ ಯಾರು ಹೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತೈತೆ ಸರ್, ಯಾರು ಒಗ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ ನಾವೇನು ನೋಡ್ತೇವೆ, ಇಲ್ಲ ನೋಡಂಗಿಲ್ಲ. ಯಾರು ಮಾಡಿದಾರೆ ಅವ್ರ ತಲಾಶಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಆಗಬೇಕು. करने के लिए जाती कौन होता है, ದೊಡ್ಡ ಹುಡುಗಿ ಮತ್ತು ಅವ್ನು ಇಬ್ಬರು ಇತ್ತು. 3 ಮಂದಿ, ಬಾಕಿ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ನನ್ನ ಕಡೆ ಇತ್ತು. ನಮ್ಮ ಮನೆ ಅಲ್ಲೇ ಓನ್ಯಾಗ ಐತೆ ಮನೆ, ಓನ್ಯಾಗನ ಮನೆ ಐತೆ. ಅದು ಇವ್ರು ಅಲ್ಲಿದ್ದಾಗ ಅವ್ರು 3 ಮಂದಿ ಇದ್ದಾಗ ತೊಗೊಂಡ್ಬರೋದು. ಹಾಂ,
ಅವರು ರಾತ್ರಿ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ನೋಡಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಪ್ರಕಾರ ಅಲ್ಲೇ ಆಯಿತು. ಅವ್ರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮನೆ ಕಡೆ ಬಂದು ಮಾಮ ಹಿಂಗೆ ರಾತ್ರಿ ಹೋಗಿ ಏನಾಗಂಗಿಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ ಅಂತ ಈಗ ಭಾಳ ಹೋಗಿದ್ರೆ ಅಂತ ಹೇಳೀನಿ. ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಟೈಮ್ದಿಂದ ಅವ್ರು ಟೆನ್ಷನ್ ತೊಗೊಂಡು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून माहिती घेतली. रात्री उशिरा एपीएमसी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. ब्युरो रिपोर्ट KNN सिटी न्यूज बेळगाव. हिडकल जलाशयाजवळील भूसंपादन कार्यालयाचे सुवर्ण सौदे येथे स्थलांतर करण्याची मागणी बेळगाव बार असोसिएशनकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. हिडकल जलाशयाजवळील भूसंपादन कार्यालयाला सुवर्ण सौद येथे स्थलांतरित करावे असा आग्रह करत बेळगाव बार असोसिएशनकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिडकल धरणाजवळ असलेले विशेष भूसंपादन कार्यालय दुरावस्थेत असून परिहार आणि तांत्रिक अडचणीच्या काही कामासाठी तसेच तोडगा काढण्यासाठी कार्यालयात येणाऱ्या शेतकरी, ग्राहक व वकील यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. ताबडतोब भूसंपादन कार्यालय सुवर्णसौध येथे स्थलांतर करावे असा आग्रह करण्यात आला आहे. यावेळी बार असोसिएशनचे सरचिटणीस RC पाटील यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. ಕಚೇರಿ ಹಿಡಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಹಳೆ ಕಟ್ಟಡದಲ್ಲಿ ತನ್ನ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದು ಇರುತ್ತದೆ. ಈಗಾಗಲೇ ಆ ಕಟ್ಟಡ ಹಳೆಯದಾಗಿ ದುರಸ್ತಿಯಾಗಿದ್ದು ಮಳೆ ಗಾಳಿಗೆ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಅಮೂಲ್ಯವಾದ ದಾಖಲಾತಿಗಳು ಎಲ್ಲ ಹಾಳಾಗಿ ಹೋಗಿವೆ. ಅದರಂತೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮಾರ್ಕಂಡೆಯ, ಘಟಪ್ರಭಾ, ಮಲಪ್ರಭಾ, ತಿಗಡಿ, ಹರ್ನಾಲ ಈಗ ಹಲವಾರು ಯಾತ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ರೈತರಿಂದ ಭೂ ಸ್ವಾಧೀನವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದು ರೈತರಿಗೆ ಕಚೇರಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹಿಡಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ಗೆ ಹೋಗಿ ಬರಲು ಭಾರಿ ಅನಾನುಕೂಲತೆ ಇದೆ. ಮತ್ತು ಅದೇ ಕಟ್ಟಡ ಇಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಸುಸಜ್ಜಿತವಾದ ಸುವರ್ಣಸೌಧಕ್ಕೆ ಆ ಸ್ಥಳ ಏನು ಕಚೇರಿ ಇದೆಯಲ್ಲ SLO ಆಫೀಸನ್ನು ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಬೆಳಗಾವಿ ವಕೀಲರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ರೈತರ ಪರವಾಗಿ ಅಥವಾ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದರಂತೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಸಹಿತ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಈ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹಿಡಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ದಲ್ಲಿ ಬಸ್ಸಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯ ಸಹಿತ ಇಲ್ಲ. ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆ ಆಫೀಸಲ್ಲಿ ನಡೆಸುವುದನ್ನು ದುಸ್ತರ ಐತಿ ಮತ್ತು ರೈತರಿಗೂ ಭಾಳ ಅನಾನುಕೂಲತೆ ಆಗಿದೆ. ಅದರ ಕಾರಣ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಮಾನ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತರ ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಂತ ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಕೆಲಸ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅವರು ಸಹಿತ ಅದಕ್ಕೆ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಒಂದು 15 ದಿವಸ ಕಾದು ನೋಡ್ತೇವೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಶಿಫ್ಟ್ ಆಗೋಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆದದ್ದಾದರೆ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿ. भूसंपादन कार्यालयात जाण्यास समर्पक असा संचारी रस्ता नाही. हिडकल धरणाजवळ असलेल्या कार्यालयात अव्यवस्था असून इमारत गळतीमुळे कित्येक दाखले, कागदोपत्री खराब झाले आहेत. या कारणाने कार्यालयाचे स्थलांतर करून अनुकूलता करून द्यावी असा आग्रह करण्यात आला आहे. आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831243577. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स. साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव.
विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. बेळगाव सुरेश यादव फाउंडेशन कडून आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते SSLCच्या विद्यार्थ्यांना मास्कचे वितरण करण्यात आले. कोविड-19च्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. मुख्य म्हणजे सर्वच देशाचा आधारस्तंभ असणाऱ्या शिक्षण खात्यावर याचा मोठा परिणाम झाला असून सर्व विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे काही राज्यात इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाटक राज्य सरकारने इयत्ता 12वीची परीक्षा रद्द केली आहे. मुलांच्या शैक्षणिक आयुष्यातील 10वी हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याने इयत्ता 10वीची परीक्षा घेण्यासाठी हायकोर्टने हिरवा कंदील दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर शासन आणि सार्वजनिक शिक्षण विभाग तयारी करत आहेत असे उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर किटचे वितरण करतेवेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. विद्यार्थी वर्गांसाठी म्हणून कोरोनापासून कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ नये व कोरोनाच्या दृष्टिकोनातून सर्व काही उपाययोजना कराव्या या दृष्टिकोन मुलांना बसनं सोडायचं असू दे किंवा सॅनिटाईज करू दे किंवा मास्क सप्लाय करा, हे सर्व काही कार्यक्रम आम्ही सर्वांनी केले. यावेळी सुरेश फाउंडेशनतर्फे एकूण 13,000 मास्कचं वितरण आम्ही DDPI पुंडलिक साहेब त्याचबरोबर BO भजंत्री यांच्या हस्ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून NGO तर्फे आम्ही हे मास्क त्यांना देत आहोत. एकूणच विद्यार्थी हा आपला देशाचा एक भक्कम असल्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये त्यांची देखभाल करणे ही आमची सामाजिक बांधिलकी असल्यामुळे विशेष करून आज मास्क देत आहोत. पण येत्या काळामध्ये आम्ही सर्व मिळून प्रत्येक शाळेमध्ये सॅनिटाईज करून ज्या दिवशी पेपर सुरू होईल त्या दिवशी सॅनिटाईज केलं जाईल आणि दुसऱ्या दिवशी परत सॅनिटाईज करून दुसराही पेपर म्हणजे 2 दिवस पेपर आहेत. दोन्ही वेळा प्रत्येक शाळेमध्ये आमचे कार्यकर्ते जाऊन सॅनिटाईज करतील. सरकारतर्फे केलं जाईल पण विशेष करून आमचे कार्यकर्ते करून कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोनापासून कोणताही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल. यावेळी बेळगाव शहराचे प्रादेशिक शिक्षणाधिकारी रवी भजंत्री, कनबर्गी समता शाळेचे अध्यक्ष शंकर बागेवाडी, कंत्राटदार NS बिरादार सह अन्य उपस्थित होते. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रात येणाऱ्यांची RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात तपासणी दरम्यान RT-PCR अहवाल अनिवार्य असून अहवाल असल्यास सीमा भागात प्रवेशाला परवानगी देण्यात येईल असा राज्य सरकारने आदेश दिला आहे. पण कागवाड तालुक्यात असलेल्या मंगसुडी आणि कागवाड येथे चेकपोस्टची स्थापना करण्यात आली असून योग्य ती कारवाई करत असूनही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे केंपवाड गावातून महाराष्ट्राच्या मिरज तालुक्यातील शिंदेवाडी गावाला संपर्क साधणाऱ्या सीमेवर तपासणी केंद्र असून कर्मचारी नसल्याने हजारो प्रवासी खासगी वाहनाद्वारे तपासणी केंद्र मार्ग सोडून प्रवास करत आहेत. असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मागील वर्षी या ठिकाणी तालुका प्रशासनाकडून तपासणी केंद्र निर्माण करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून तपासणी हाती घेतली होती. मात्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असतानाच महाराष्ट्र राज्यात दिवसागणिक हजारो रुग्ण वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यास योग्य ते क्रम हाती घेणारे अधिकारी ही बाब पाहून तरी तालुका अधिकारी याकडे लक्ष देऊन तपासणी केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतील का आणि प्रवाशांची तपासणी होईल का याची आता वाट पाहावी लागणार आहे. विजय महांतेश अरिकेरी, KNN सिटी न्यूज, कागवाड. गेल्या 2-3 दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे कारवारमधील कद्रा धरण तुटुंब भरले आहे. काळी नदीवरील कद्रा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या कारवार, यल्लापूर आणि जोयडा तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कद्रा धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी धरणाचे 3 दरवाजे बुधवारी दुपारी उघडण्यात आले आहेत.
धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्याचा फटका कारवार तालुक्यातील काही खेड्यांना बसण्याची शक्यता असल्याने काळी नदीच्या किनाऱ्यावर वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 2019 आणि 20 अशा सलग 2 वर्षात काळी नदीवरील कद्रा धरणातील अतिरिक्त पाणी विसर्गाच्या चुकीच्या आणि अवैज्ञानिक नियोजनामुळे कारवार तालुक्यातील अनेक खेडी जलमय होऊन शेकडो कुटुंबियांना फार मोठा फटका बसला होता. कद्रा धरणातील कमाल पाण्याची पातळी 34.50 मीटर इतकी आहे. बुधवारी ही पातळी 31.88 मीटर इतकी झाली होती. धरणात 29,876 क्युसेक इतके पाणी वाहून येत आहे. अतिरिक्त पाण्याचा धोका लक्षात घेऊन कर्नाटक ऊर्जा महामंडळाच्या वरिष्ठांनी धरणातील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी धरणाचे 3 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक दरवाजातून 3,350 क्युसेक इतके आणि एकूण 10,050 क्युसेक इतके पाणी काळी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सुमारे 11,000 क्युसेक पाणी ऊर्जा निर्मितीनंतर नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. जून महिन्यातील पहिल्या पावसाच्या वेळीही कद्रा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. अरविंद गुनगी, KNN सिटी न्यूज, कारवार. शेवटी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. बेळगावमधील थर्ड रेल्वे गेट जवळील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य. वाहनधारकांना होत आहेत नाहक त्रास. त्वरित दुरुस्ती करण्याची गरज. गेल्या 2 वर्षापासून केले जात आहे मध्यवर्ती बस स्थानकाचे कामकाज. प्रवाशांना जावे लागत आहे अनेक संकटांना सामोरे. कधी होणार कामकाज पूर्ण? बळ्ळारी नाल्याशेजारी कचऱ्याचे साम्राज्य. परिसरात पसरली आहे दुर्गंधी. शेतीमध्येही पसरला आहे कचरा. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.